शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण आलेलो आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये 19 दिवसाचा आपला अथर्वचा प्लॉट आहे आणि आज आपण तिसरी फवारणीचं काम हाती घेतलेलं आहे। शेतकरी मित्रांनो या 19 दिवसामध्ये आज आपण 2 फवारण्या आणि 3 आळवण्याचं ॲप्लिकेशन केलं। तर बघू शकताय अशा पद्धतीनं पूर्ण आपली झाडं सेट आहेत। प्रत्येक झाड असं जबरदस्त फुटवा काढत आहे। प्रत्येक जर झाडाचं जर फुटवा मापाय गेलं तर बघा 1 2 3 4 इकडे वरती 5 ह्या बाजूला इथं 6 इकडचं जाणार आता 7 आणि ह्या प्रत्येकामध्ये असं एक फुटवा निघायला लागलेला आहे। म्हणजे सरासरी प्रत्येक झाडाला 7-8 फुटवे निघायला लागलेले आहेत। आणि शेतकरी मित्रांनो म्हणूनच आज एक आपण जबरदस्त असं कॉम्बिनेशनची एक फवारणी करतोय। शेतकरी मित्रांनो आजच्या या फवारणीमध्ये आज आपण 6B काय काम करतं तर आपल्या झाडामध्ये सायटोकायनिन घटक सक्रिय करायचं काम करतं। आता हा सायटोकायनिन घटक काय करतो तर झाडाच्या पेशीमध्ये जे वाढ करून ज्या प्रकारे झाडाचा जो शेंडा असेल किंवा फूट असेल जोरदार पद्धतीनं वाढ करायचं काम हे सायटोकायनिन घटक करतं। आणि त्याचं काम करण्यासाठी आपण 6B हे संजीवक घेतोय। त्याचं प्रमाण आपण घ्यायला गेलं तर 100 लिटरच्या पाण्यामध्ये 1 ग्रॅम वापरतोय। त्यामध्ये आपण नायट्रोबेन्झिन घटक जसं बूम फ्लावर म्हणलं ते जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून काम करतं आणि याचं प्रमाण आपण 2 मिली प्रति लिटरला घेतोय। शेतकरी मित्रांनो या नायट्रोबेन्झिनचं ह्या 19व्या दिवशी जर स्प्रे दिला तर काय होणार आहे की चांगल्या प्रतीची फुलं जी आता फ्लावरिंग निघलेलं आहे त्याचं सेटिंगमध्ये काम होण्याचं कार्य, त्याच पद्धतीने झाडावरती ही नवीन फुटव्यासाठी किंवा पानांची किंवा झाडाची एकंदरीत स्थिती डेव्हलप करायचं काम आपलं PGR करणार आहे। त्यामध्ये 13-40-13 हा आपण तिन्ही बेस असा NPKचा आपण खताचा डोस घातलेला आहे। याच्यामुळे झाडाची होणारी शाखीय वाढ, झाडाच्या पानामध्ये होणारे बदल, पानांची जाडी याच्यावरतीही त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे। आणि त्यामध्ये आपण कुमानेल घेतलेला आहे। तर कुमानेलमध्ये आपल्याला झायरम हा कंटेंट पाहायला मिळतो। याच्यामुळे माहित आहे का की आपल्याला सुरुवातीच्या काळातील येणारा करपा असेल, अँथाक्रूज असेल, ब्लॅक रोट असतील यासारख्या किंवा डाउनी मिल्ड्यू असेल यासारख्या रोगावरती आणि याचं प्रमाण आपण 2.5 मिली प्रति लिटरला वापरतोय। तर शेतकरी मित्रांनो या सर्वांचं माप घेऊन आज आपण ही फवारणी करतोय आणि या फवारणीचा फायदा आपल्याला नक्कीच येत्या काळामध्ये आपल्या प्लॉटवरती झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो आपला 19 दिवसाचा हा प्लॉट आपल्याला कसा वाटला मला नक्की कमेंट करा। हा 19 दिवसाचा आपला प्लॉट आवडला असेल तर नक्कीच एक शेअर आणि एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत, अजून एका भागात। वावर आहे तर पावर आहे। धन्यवाद मित्रांनो।